हाय यूट्यूब. आज मी ना बोंबील आणलेत आहेत आणि मी काय मसाला लावला आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आपला लाल स्वच्छ 3 ते 4 पाण्याने पूर्ण स्वच्छ क्लीन करून साफ करून धुतलेत आहेत आणि हळद थोडीशी हलकीशी हळद 1 पिंच टाकली, जास्त हळद नाही टाकले. हळद, लाल तिखट आणि मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट एक 10 पाकळ्या घातल्यात मी लसणाच्या ह्याच्यामध्ये आणि एक एवढं अर्ध इंच आलं घातले. हे चेचून मी ओबडधोबड चेचले, एकदम फाईन पेस्ट नाही केले. हे लावून एक 20 मिनिटं मी ठेवले, कारण की ठेवलं नाही ना की मग त्याच्या मसाल्याची चव उतरत नाहीत आणि मग ब्लेंड लागतात. आणि हे बघा, ह्याच्यावरती मी हा लावायला एक मसाला आहे आपलं, ही कोटिंग केली आहे कारण की कुरकुरीतपणा यावा, क्रंच यावा. रवा आहे, थोडासा जाड रवाच घेतला आहे, बारीक रवा नव्हता माझ्याकडे म्हणून मी जाड घेतला. बारीक असेल तर तो घ्या तुम्ही, बारीक घ्या, तो पण चांगला बसतो. बारीक रवा, अर्धा चमचा मीठ घातलं आहे, अर्धा वाटीच आहे, अर्धा वाटीपेक्षा कमी आहे. अर्धा चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे. घरी जे मी आपला जो मसाला वर्षाचा वापरते साठवणीचा तो मसाला आहे. आणि हे तळून झालेले आहेत बघा, किती क्रंच आला आहे. हे बघा, रवा लावून मी तळले तर किती छान झालेत बघा. आणि मी आता तुम्हाला टाकून पण दाखवते. हे बघा, हे बघा, ह्या मसाल्याला थोडीशी हलकीशी रव्याची आणि त्याची हे कोटिंग करा आणि थोडंसं झटकून घ्या, पूर्ण असं हे करून नाही, थोडासा टाकताना. हे बघा, हे बघा, हे बघा, अशा पद्धतीत टाका, अशा पद्धतीत लावून टाका. छान होतात, ट्राय करा, चव येते. लसूण अद्रकची पेस्ट लावून ठेवा, लगेच हे करू नका, लगेच म्हणजे बनवायला घेऊ नका. थोडा वेळ ठेवलात ना तर ते चांगलं मुरतं आणि एक छान टेस्ट येते. लसूण अद्रकचा फ्लेवर, वशाळ वास वगैरे पण येत नाही, जो मच्छीचा स्मेल असतो ना तो सुद्धा येत नाही. हे बघा, आणि तळताना तळायची पण एक गोष्ट, तळताना तुम्ही, आता मी हे मच्छी टाकलं आहे, 2 चमचे तेल टाकले, जास्त तेल टाकलेलं नाही, 2 चमचे तेल टाकले. तळताना लगेच आपण घाई करून उलटायला जायचं नाही, पलटी करायला नाही जायचं, कारण की बोंबील आहेत, पटकन ते नाजूक असतात, एकदम भलभलीत नाजूक असतात. थोडा वेळ त्यांना द्या, थोडं खालून जरा असं त्यांना एक पातळ लेअर येऊ देत, त्याच्यानंतरच तुम्ही पलटी करायला जा, लगेच पलटी करायला जाऊ नका. आणि शक्यतो असा फ्राईंग पॅन असेल त्याच्यामध्ये तळा, कारण की तेल आजूबाजूला खूप उडतं आणि शेगडी आपली खराब होते त्याच्यामुळे. आणि ट्राय करा, खूप छान होतात. हे बघा, तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान जातात. थँक्यू.